नमस्कार मित्रमंडळी, आज आपण निघालेलो आहे मल्लिकार्जुन लेणी परिसर मल्लिकार्जुन डोंगरवरती. ह्या वस्तीनं आपल्याला उजव्या हाताला वळायचं होतं आणि सरळ पुढे 2 ते 2.5 किलोमीटर रस्ता राहिला होता. सकाळी खूप थंडी होती. आम्ही मित्र कसे तरी म्हटलं जायचं नियोजन करून आम्ही आज निघालेलो. आम्ही ह्या हिशोबाने निघालेलो की आम्हाला बिबटे एखाद्या वाटेत बघायला मिळेल, कारण बिबट्याच्या भीतीने आमचे मित्र बाहेर येत नव्हते. तसं म्हणलं चला आपण जाऊया, बिबटे बघायला तर आपल्या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळतील. ह्या प्रेरणेनेच आम्ही सकाळी खूप थंडीत निघालो. सकाळी लवकर जायचा प्लॅन होता, पण थंडीमुळे आमचे मित्र काही लवकर बाहेर आले नाहीत, त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ झालेला. नाहीतर आम्हाला उगवता सूर्य आम्हाला कॅप्चर करायचा होता, पण तो काही शक्य झाला नाही. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर पोहोचायचा आम्ही तिथे प्रयत्न केला आम्ही, आणि वर चढायला आम्ही सुरुवात केली. वर चढताच 10-20 पायऱ्या चढताच आमचे पाय दुखायला लागलेले, कारण की खूप दिवसांनी आम्ही चाललेलो. आणि इथे एक पाण्याचं कुंड आहे. आपण थोड्या पायऱ्या चढून वर आलो नाही, इकडून आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे. इकडे थोडेसेच अंतरावरती पुढे चालले गेले की एक पाण्याचं कुंड आहे. त्याला आता सोबत 4 बाजूने भिंत केलेली आहे. तेथील पाणी काढण्याचा वगैरे काही आत जाऊन प्रयत्न करू नका. फक्त तुम्ही इथे आला तर नक्कीच इथे कुंड बघून फक्त जावा. हा खूप खोल आहे कुंड, असं आणि ग्रामस्थांनी सांगितलेलं. व जवळजवळ 40 फुटाच्या खाली असेल असं आम्हाला ऐकण्यास मिळालं होतं. आणि तसेच आम्ही पुढे परत वरती चालायला सुरुवात केली. आम्ही वर पोहोचल्यानंतर आपण बघू शकतो की आम्हाला इथे उजव्या हाताला वळायचं आहे. अजून एक कुंड होता, तोही आम्हाला बघायचा होता. त्यामुळे आम्ही ह्या वाटेने आम्ही पुढे निघालो. हा एक छोटंसं इथे एक पाण्याचा कुंड आहे. तिथे कचरा वगैरे लोक टाकतात. खूप घाण सवय लोकांना कचरा करण्याची आपल्या इकडे. कृपया घाण करू नका. जो आपला काही कचरा आहे तो सोबत आपला ठेवा व कचरा कुंडीत टाका जिथे असेल तिथे. व आम्ही लवकरात लवकर पाठीमागल्या साईडला कुंडाच्या तिथे पोचण्याचा आम्ही जायचं ह्या हिशोबाने आम्ही चालू लागलो. इथे कुंड आहे, आपण बघू शकता. याला तर वरून जाळी वगैरे टाकलेली आहे. हा कुंड जवळ आसपास 20 फुटाच्या खोल आहे असं तेथील ग्रामस्थांनी सांगितलं. त्याच्याशी बोललो असतो. हा एक कुंड झाल्यानंतर सरळ पुढे आम्ही तिथून गेलो. इथून बघू शकता की आपण उजव्या हाताला जी आहे ती मालेवाडीहून इकडून वाट येत आहे व सरळ इकडून वरती जायचं. आपल्याला डोंगराच्या टॉप वरती जायचं होतं. आम्ही वरती चालायला सुरुवात केली. वरती आम्ही पोचल्यानंतर इथून आपल्याला झेंड्याच्या इथे साईडला एक वाट आहे जायला. इथून आम्ही वरती आलो आणि ह्या साईडला आपल्या जो विलासगड आहे याचा काही भाग जो आहे जो पडक्या अवस्थेत आहे, जसं की आपण इकडे बघू शकता. याची माहिती इथे लावलेली आहे. याच्याबद्दल नक्कीच वाचा माहिती आल्याबद्दल. आणि इथे शक्यतो आत जाण्याचा वेळेस काही प्रयत्न करू नका. आणि आम्ही तसेच पुढे निघालो. तुम्हाला पलीकडलाही व्ह्यू कसं घ्यायचं होता. व इथे पुढे आल्यानंतर आपण बघू शकता की इथे आहे बघण्यासारखं आहे. तुम्ही तो बघू शकता इथे आला की. हा मी तुम्हाला आतून दाखवतो की कसा हा दिसत आहे. आणि इथे आल्यानंतर अशी काही कोणी काय लिहिलेलं आहे बी वगैरे असं काही पराक्रम करत जाऊ नका. इतिहास जपण्याचा किंवा तो जसा आहे इतिहास तो स्थितीत सांभाळण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. आणि जे असे कोणी करत आहेत त्यांना प्रसाद देत जावा वेळच्या वेळी.
व इथून तसंच आम्ही पुढे निघालो पलीकडल्या साईडला पूर्वेच्या दिशेला. व तिथून आम्ही पुढे गेले की इथे एक छोटंसं तळ आहे. इथील पाणी खूप घाण आहे. काही तुम्ही आंघोळीचा विचार करण्याचा विचार असेल तर काय तो डोक्यातून काढून टाका. आणि तुम्ही बघू शकता की इथं खूप मस्त भाग होता बघण्यासारखा. या इकडे आपण पूर्वेच्या दिशेने आल्यानंतर बघू शकता की आपल्याला असा व्ह्यू बघायला मिळेल जो की गुटखिंडीच्या साईडला आहे. या डोंगरावरून देखील आपण सरळ पुढे इकडे या साईडला जाऊ शकतो. इकडे बघू शकता आपण वरून पायवाट आहे. नक्कीच इथे पुढे करून आपण एक छोटासा ट्रेक करू शकतो. तिकडून सकाळी लवकर जर आपल्याला उगवता सूर्य मस्त बघायला मिळेल. 7च्या आसपास तुम्हाला खरी तर वर पोहोचायला हवं. या इकडून या साईडला गुटखिंडीच्या दिशेने वाट आहे. इकडूनही काही लोक येतात जी की वाट पलीकडल्या साईडने मंदिराच्या ठिकाणी डायरेक्ट तिथे येते. आमच्याकडे वेळ नसल्या कारणाने परत आम्ही खाली जायला सुरुवात केली मंदिराच्या दिशेने. तिथून खाली गेल्यानंतर आपल्याला 2 वाटा दिसत आहेत. तिथून आम्ही उजव्या हाताला वळलो. तिथून एक छोटीशी वाट आहे जी की मंदिराच्याकडे दिशेने जात आहे. हाच आहे मंदिराचा पाठीमागला भाग आहे जो की वरील साईडचा बघू शकता. इथून ते दोन्ही साईडने मध्ये जाते. डाव्या साईडने जाते आणि उजव्या साईडने खाली मंदिराकडे जाते. आणि इकडे उजव्या हाताने मंदिराच्या दिशेने खाली जायला चालू केले. या इकडून खाली आल्यानंतर जो मंदिराचा समोरचा भाग आहे तो आपण बघूया. जो हा उत्तरेकडली भाग आहे तो समोरचा भाग जो आहे तो बघू शकता आपण इकडे. त्यानंतर मंदिरातून आतूनही कशी दिसत आहे ते मी एकदा दाखवतो. आम्ही ट्रॅकला फिरायला आलेल्या कारणाने आम्ही शूटिंग केलेलं नाही. त्यामुळे आपण बाहेरून कशी दिसते बघू शकता. नक्कीच विजिट करा. आपल्याला जर का वेळ वगैरे असेल तर एकदा येऊन जावा. मस्त वाटेल सकाळी आला तर. ते बसायला श्रद्धांसाठी जागा आहे. आपण इथे बघू शकता. जर आपण आला मग ते टाकलं असलं तर नक्की विचारांनी करू शकता. आणि पुढील साईडला एक छोटीशी मुलगी आपण बघू शकतो की शिवाय आपल्याला पाणी वगैरे मिळेल. मी सकाळी इथे 7:30 आली तर त्याला मिळाले. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये एकदा नवीन ठिकाणी. बाय बाय.